नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अनदर डे सेम ब्लॉग. बिकॉज 2 दिवसापासून ना मला ब्लॉग करायची इच्छाच नव्हती आणि मी थोडासा बिझी पण होतो. बाहेर पण मित्रासोबत गेलेलो. इन्स्टेड ऑफ डॉक्युमेंटिंग एव्हरी टाइम, यावेळी मी डिसाईड केलं की जे काल आणि परवाचा जे 2 दिवस होते, त्या दिवसांमध्ये मी थोडंसं एक्सप्लोअर कराव्या गोष्टी. मग ह्यावेळी मी विदाऊट फोन फक्त विदाऊट कॅमेरा फक्त मी सगळं एक्सप्लोअर केलं आणि त्यामुळेच थोडासा व्लॉग शूट नाही झाला. तर आज संध्याकाळी आपण जाणार आहोत टेम्पल हिल. सो विच इज लोकेटेड हार्डली 10 किलोमीटर्स फ्रॉम माय होम. सो तिथे आपण जाणार आहे आणि वी आर गोइंग टू एक्सप्लोअर दॅट. तिथे आय गेस छोटीशी हिलसुद्धा आहे. तर त्या हिलवरती आपण थोडंसं टाईमलॅप शूट करू. तिथे टेम्पल आहे आय गेस. त्या टेम्पलमध्ये सुद्धा जाऊ. सो दिस इज गोइंग टू बी समथिंग व्हेरी डिफरंट आज. तर श्रेयस आज संध्याकाळी 5 किंवा 5:30-6 वाजता येईल. तर तो आल्यावर लगेच आपण निघूया आपल्या त्या टेकडीवरती. तर लेट स्टार्ट दिस ब्लॉग. आता मी घरात थोडासा माझा रूम आवरतो. टिल देन यू कॅन एन्जॉय माय रूम आवरण्याची प्रक्रिया. तर मित्रांनो, हा आहे माझा रूम. हा मला आता सगळं आवरायचा आहे. तर आता मी सगळा रूम माझा आवरला आहे. हे मागचं इग्नोर करा, ते नंतर आवरेल मी. जे खालचं फरशी खूप घाण होती ती आता माझी पूर्णतः आवरून झाली आहे. आता नेक्स्ट जे माझं टास्क आहे ते आहे श्रेयस येणारे घरी. सो मला माझे सगळे डिव्हायसेस चार्जिंग ठेवावे लागणार आहे, कारण आम्ही बाहेर जाणार आहोत. सो तिथेसुद्धा टाईम लॅप्स आणि ब्लॉग शूट करायचा आहे. एवढंच आहे माझं काम. आता मी मस्त एक छोटीशी नॅप घेईल 1.5-2 तासाची. तर मित्रांनो, वी आर ॲट कोणतं रे, टेम्पल हिल. तो तुम्हाला इथे टेम्पल अजिबात दिसत नसेल कारण इथे एक गार्डन आहे. तो ठीकठाक आहे हा इथला ॲम्बियन्स. म्हणजे स्वच्छता खूप आहे. मी आणि माझा मित्र द ब्लॉगर श्रेयस. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या दोघांची फाटत होती इथे यायला. बिकॉज का फाटत होती? गोळीबार होऊ शकतो त्याच्यामुळे. This whole area is army place. So like every moment wherever you step into, you will see army vehicles going around there. And due to that reason, हम दोनों की बहुत फट रही थी. But the moment we peeped into this place, हे खूप शांत वाटतंय. तर अजून एक आमचा इश्यू असा होता की इथे व्लॉग करू शकतो नाही करू शकत, हा पण एक प्रश्न होता. बट स्टील समहाऊ आम्ही करतोय, कारण तिथे नियमावली होती ती वाचली तर त्यात असं काही मेन्शन नाही केलं स्पेसिफिकली की तुम्ही कॅमेरा किंवा शूट. कारण हे एवढं छानपणे यांनी बनवलं आहे तर ऑब्विसली पीपल विल शूट. तर हा जो आहे हा रस्ता आमचा खंडोबाची टेकडीला जायचा. श्रेयस, तुझी आवडती जागा. मित्रांनो, आमची आत्ताच हाऊस झाली आहे थोडीफार चढून. श्रेयस, कसं वाटतंय तुला? छान वाटतं. लाईक इट्स व्हेरी फर्स्ट टाइम दॅट वी आर एंटरिंग दिस काइंड ऑफ एरियाज. सो या, this is fully army operated place, so there's a huge question for us to shoot or not. ह्या पायऱ्या थोड्या जवळ पाहिजे होत्या रे. हे असं किती दम लागतोय चालायला. आमच्यासारखे म्हातारे लोक कसे चालतील ह्याचा विचार ह्या लोकांनी. इथे आहे मंदिर. ह्यामध्ये आपण आता पदार्पण करूयात. सो इथे आपण आलो आहे. आत्ता जस्ट आपण या मंदिरात जाऊन आलो. सो आफ्टरवर्ड वी आर गोइंग फॉर सनसेट पॉईंट. सो आय डोंट नो दॅट की इज दॅट बी गोइंग टू बी हॅपन ऑर नॉट, बिकॉज वी आर हॅविंग व्हेरी लिमिटेड टाईम. अँड या, सो आय गेस विल बी गोइंग बॅकवर्ड्स नाव. श्रेयस तिकडे आहे.
कम आउट अँड येस. तर माझ्याकडे आजच या जागेचा इतिहास नाही आहे, कारण की पहिल्यांदाच आलो आहे मी. तर मे बी मी इथे व्हॉइस ओव्हर टाकेल माझा, की तुम्हाला कळेल की काय ह्या जागेचं महत्त्व आहे, काय काय गोष्टी आहेत. बट टू बी ऑनेस्टली इथे जो पक्ष्यांचा आवाज येतो आहे किंवा बदकांचा जो आवाज आहे, नाही ते पक्षी बघा तिथे आपण तर त्यांचा आवाज येतोय, एकदम इरिटेटिंग आवाज आहे पण छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे आपण, ह्याचा पूर्णतः आपल्यांना आभास होतो. तर इथे खूप सारे कपल्स दिसले आम्हाला. तर व्हेरी यंग पीपल आर कमिंग हिअर. लाईक आमच्यापेक्षाही छोटे लोक ॲज अ कपल आलेले इथे. सो आमचे चांगलेच मीठ घासले आहे, मीठ चोळले आहे आमच्या जखमेंवरती त्या दोघांनी. नो जखम, नो मीठ, नो ऑर्गॅन्स. हे टाकणार आहे, कट नाही करणार. वाकडची माती सार घालते पुन्हा नव्याने, ही रक्ताची नाती मला रवारी मोतियान द्यावी धरून, नाहीतर देवा देवा मी जातो धरून. कॅमेरा गो, कॅमेरा आहे कॅमेरा. चला चला हाय तर मित्रांनो, तुम्ही आत्ताच हे लोक बघितले असाल, किती इनोसन्स आहे यांच्याकडे, पण तेवढेच महा MC असतात. कारण की आत्ता एक बावळट लहान पोराने माझ्या कॅमेऱ्याच्या सेन्सरला हात लावला, तर एवढी चीड येते मला त्या पोराची. त्याची म्हातारी सॉरी त्याची आई वरतून मला म्हणते की नाही लावला हात. म्हटलं माझ्याकडे रेकॉर्डिंग, मी तुम्हाला दाखवेल आता रेकॉर्डिंग. तरी कॅमेऱ्याला हात लावला माझ्या. सो लाईक एवढी महागडी गोष्ट घेतात. हे जे संस्कार न दिलेले जे बावळट मुलं असतात, प्लीज पेरेंट्स लोकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करावे. दुसऱ्यांच्या महागड्या मौल्यवान गोष्टीला हात नाही लावावा. तर दिस इज व्हेरी बॅड थिंग. लाईक माझं आत्ता म्हणजे एवढं वाईट वाटलं. फ्रेम तर खराब केलीच त्याने, वरतून ठीक आहे, लेट इट बी नाव. सो देर इज टू मच क्राऊड. आय डोंट फील टू कॅप्चर एनिथिंग, बट स्टील आय एम गोना कॅप्चर इट. लाईक आय वॉन्ट टू ब्रेक माय लिमिटेशन्स. इथे खूपच इंटेन्स काय बोलतात त्याला, हवा येते. इवन यू कॅन फील इट थ्रू द माईक, बिकॉज आय एम नॉट हॅव्हिंग एक्सटर्नल माईक. सो खूपच इंटेन्स हवा येते. आणि मी माझा एकदम काय बोलतात रे याला, स्टडीचा अपोजिट काय, एकदम हलका असा ट्रायपॉड आणला आहे. सो त्यामुळे मी रिस्क नाही घेणार की माझा कॅमेरा खाली आपटावा. सो आय विल बी टेकिंग सम शॉर्ट्स अँड विल बी एंडिंग इट हियर. तुम्हें जो देखे दिल क्यों मेरा भर जाए रे सजना, सुन ले जरा लौट भी आ, सुना तेरे बिन है ये अंगना, काहे मुझसे नैन नैन तू चुराए, रैन भर नींद मुझको ना आए, काहे मेरे दिल को ना कोई भाए तेरे बिना. सो नाव वी आर जस्ट डन फ्रॉम द सनसेट, जो काही झालाच नाही. अँड आफ्टर व्हेरी बिग डिसअपॉइंटमेंट वी आर हेडिंग टुवर्ड्स दॅट पार्किंग. आणि इथून आम्ही आता कल्टी घेणार आहोत. श्रेयस, डू यू नो एनी सेकंड पॉइंट दैट वी कैन गो एंड एन्जॉय अ लिटिल बिट? यहाँ पर पेशाब करना मना है. हाऊ ब्युटिफुल इट इज. मित्रांनो, कृपया करून तुम्ही इथे आलात तर प्लीज डोंट इवन ट्राय टू डू युअर पी हिअर. हे बघा इथे लिहिलं आहे यहाँ पे
पेशाब करना मना है. I'll take it cinematically. बाय द वे इट्स माय ड्रीम. तर people might be thinking that we are vloggers, but we are documenters. La, 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 la. La, 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 la. कसं वाटतंय तुला चढून? चढून खूप छान वाटतं. तर मला माहिती नाही आधीचा आवाज कसा रेकॉर्ड झाला आहे, बिकॉज मी आधी जी माईकची सेटिंग होती ती एकदम लोवरती ठेवलेली, सो इट वोंट बी कॅप्चरिंग आउट अदर व्हॉइसेस. हा आता मॉडरेट या सेटिंगवरती केलेला आहे. लाईक ॲज सच एवढं काही चांगलं वाटलं नाही मला, ठीकठाक आहे. इट्स व्हेरी ओकेश. इट कॅन टेक यू टू अपवर्ड्स. जर तुम्ही एकदम त्या लेवलचे असाल की तुम्ही काहीच एक्सप्लोर नाही केलं लाईफमध्ये, तर इट विल बी लाईक की तुम्हाला खूपच छान वाटेल हे. बट ॲज अ फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर आय डिडंट फेल्ट एनिथिंग फॉर दिस. हे वाव, देर इज अ डॉगिश. What's up? So I don't know why people look at us like suspicious, like any endangered species has arrived. Like I don't understand why do people look like this. गाडी दिखली रे. तिकडे आम्ही आमचं छोटंसं ओला नावाचं वाहन लावलंय. श्रेयस आत्ता जस्ट तिकडे गेलाय थोडंसं त्याचं काम करायला. मी तुम्हाला सांगतोय की भारी वाटतं आज. लाईक प्रॉपर जी शारीरिक एक्सरसाइज म्हणतात ती सुद्धा केली आहे. इट फील्स व्हेरी गुड फॉर माय बॉडी, बिकॉज मी 2 आठवड्यापासून घरीच आय वॉज जस्ट सिटिंग अँड लेईंग ऑन माय बेड अँड स्क्रोलिंग रील्स, आणि त्यात पण मी खूप कमी एडिटिंग केली आहे. सो इट्स रिअली गुड फॉर मी की आज मी हालचाल केली. बट इकडे मला गाण्यांचा आवाज येतो, सो आय गेस देर इज अ म्युझिकल शो इज गोइंग ऑन. सो या. हात धुतलास का? गुड बॉय. त्याच्यात मुळे वगैरे काय नव्हतं, सॅनिटायझर काय. अरे हेल्थ कॉन्शियस पोरांसोबत हिंडतोय ना मी. हायजिनिक म्हणतात त्याला. हा तेच. हायजीन अँड हेल्थ कॉन्शियस इज सिमिलर, लाईक इक्विव्हॅलंट. वेन आयसोटोप्सची डेफिनेशन काय होती रे? सेम टाईप ऑफ ॲटॉमिक नंबर. फक दिस. मला असं म्हणून केमिस्ट्रीने अभ्यास जायचं. आठवतं मला तुझे केमिस्ट्रीचे दिवस. केमिस्ट्री आणि फिजिक्स इट्स वन ऑफ हिज फेवरेट सब्जेक्ट. तर ॲज यू कॅन सी थ्रू माय रेल अँड मेटा पण वळालो नाही रे, वळायचं होतं ना. हे काढलं. हां आठवलं. तर मी याचा एक फोटो काढतो. तू यो हनी सिंगचा तो पॉडकास्ट बघितला काय रे? नाही आणि मला तो व्यक्तिमत्व आवडत नाही. काय बोलतो? फकवास. तो बोलला त्याचं आहे की काही मेडिसिनमुळे त्याचे टक्कल पडलं, तर तेच सांगायचं होतं तुला. तर आता आपण गपचूप शिस्तीत कॅमेरा बंद करूया आपला, कारण की वी डोंट वॉन्ट एनी